ते अभंग कोणते? संतांचे संगती मनमार्ग गती कडवे 5 आणि सर्व सुखगोळी शाही ससरे निवडी कडवे 5. बाकी सगळ्या हरिपाठाला कडवे 4. अशी घोटाळा आहे त्याच्यात. ज्ञानेश्वरीत 9,033. आता उलट आहे का? जे ज्ञानेश्वरीत आहे तेच गाठ्यात आहे, जे गाठ्यात आहे ते रामायणात आहे, जे रामायणात आहे ते भागवतात आहे. यावर वाद करायचं मत काय? मी हजर आहे ना. हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. जे ज्ञानेश्वरीत आहे तेच गाथ्यात आहे. पुरावा जे ज्ञानेश्वरीत आहे ते गाथ्यात आहे. गाथ्यात जे आहे ते रामायणात आहे आणि रामायणात जे आहे ते भागवत आहे. पुरावा 17वा अध्याय असं सांगतो, सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पिता म्हणजे आई वडील सगळी दैवत आणि तेच गाथा सांगतो माईबाप केवळ काशी ते नावे. ज्ञानेश्वरी सांगते आई वडील देव आहे, गाथा सांगतो आई वडील देव आहे आणि रामायण सांगताय मला वनवासाला पाठवलेली शक्य आहे की सावत्र आहे घेणं नाही आज्ञा म्हणून मी वनवासाला जाणार हे रामायण सांगतंय. आणि भागवत असं सांगतंय जिनं मांडी वडून ओढली ती कोण याच्याशी घेणं नाही पण अशी मांडी मिळवणार का मला आढळ पद मिळणार हे भागवत सांगतंय. भागवत हेच सांगते. काय झालंय रामायण का स्वतःला लागला शहाणा समजायला आणि भागवतकार झाला कमी. त्याचं एक उत्तर आहे का? आता या जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार एकच वाक्य आहे, शरीर पुन्हा मिळणार नाही माणसासारखं जगा. याच्यापेक्षा उत्तर काय? सगळ्या ग्रंथाचा सार. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे असेल नित्य नेम नाही ते प्राणी. तुम्ही भजन का करीत नाही? नामाशी विनमुख तो नर पाप्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर काही माणसं श्रीमंत का झाली? अन्नमान धन येतो प्रारब्ध. काही माणसं श्रीमंत होऊन भिकारी का झाली? केले कर्म झाले त्याची बघा. तुम्हाला या जगात तुमचा पोरगा येणा का निघला? या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच आहे, शरीर एकदाच मिळणार आहे त्यात तुम्ही माणसासारखं जगा हे सांगतं सतनाव ग्रंथ. सगळ्या ग्रंथाचा एकच सार आहे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मोकळा झाला पाहिजे. 8 महिने प्रॅक्टिसच कुठं राहील. 80% भजने 8 महिन्यात हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं? पैसे बंद हरिपाठ बंद फुकाट काय एवढायचं. पटकन लावून घ्या. विठाला विठाला विठाला. जे ज्ञानेश्वर आहे इथं होतो आपण. जे राहू दे, जे ज्ञानेश्वर राहू दे, आता कोणीकडे जाऊ दे. ते आपल्याला चालत सगळं. ते आम्ही जीव काढायचा तुम्ही टुकटुक करीत बस. टुकटुक काहीच नाही.
आपल्याला वाटतं आपलं चुकलं का काय, आणि त्याला वाटतं मला तर लावता येतो का काय, असं वाटलं. विठाला विठाला थोडं मागे जायचं म्हणजे पटकन पुढे जायला. अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 आहे, अभंग संतपर आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा जे ज्ञानेश्वरीत आहे तेच गाथ्यात आहे, जे गाथ्यात आहे तेच भागवतात आहे, जे सगळ्या ग्रंथाचा सार एकच आहे. नर शरीर दुर्मिळ आहे, माणसासारखं जागा शरीर पुन्हा मिळणार नाही. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. जगाच्या बाजारात तुम्हाला पुन्हा दुसरं काही मिळणार नाही. सगळं मिळेल, सगळं मिळेल, पण 3 गोष्टी मिळत नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. आणि नर शरीर पुन्हा मिळणारच नाही. नो एनी पार्ट. गाडी बंगला हे कोणी घेऊ शकतं, त्यात काही एवढं विशेष नाही. असे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. काहींना पैसा मोजता येणं, काहींना पाहिलं मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मिळले, प्रारब्ध आहे. काही माणसं औषध पिऊन मेली, काही लाख गाव कटाळले नाही मरत, काही चालू चालू मेली, काहींचा विश्वास सुद्धा नाही बसला, काही लाख गाव कटाळले. 103चा झाला तरी उताना पडेल नाही मरत. पाहुण्याने सुद्धा फोन केला, गेला का नाही म्हणले हाय अजून, म्हणजे पाहुणे टेन्शन मध्ये जाईना, त्याचं काय एवढं विशेष नाही. राहू द्या आता पुढे तुम्ही सरकार, पुढे सरकार मधलं भरून काढा ना. तुला सांगितलं बाजूला घे, कॅमेरावाला काय विचित्र माणूस हा, इकडे घ्यायचं त्याला जागा होते ना. ती कुठे लावलंय, लाईव्ह लावलं का? मग थुकली माझ्या त्याची, मग थुकली. मी म्हणतोय ते, कारण मला सगळ्यात जास्त संपवलं असेल तर कॅमेरेवाल्यानेच. लय विचित्र. अख्खं 2 तास कीर्तन येणार आणि अख्खं नाही टाकणार. एखादं वाक्य चुकीचं गेलं का तेवढंच टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. विठाला 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 मी 6 महिने झाले माझ्या पुढे सुद्धा उभं करीत नाही. लई धोकादायक मंडळी. बरं पैसे हे कमी येतात आणि आबरू आपली घालतात. आता जिकडे पुढे यायचं बंद करा. मध्ये काय होतं, जाणकार ऐकल्यानंतर मूड खराब होतो. मध्ये विक्षेप न करू. मध्ये एवढे इकडे येणार, या कोपऱ्यात थोडी जागा राहिली, एवढं भरून काढा फक्त. चोपदार तेवढं भरा. हा बस. आता नका येऊ इकडं, आता तिकडेच बसत. काय होतं मग, खास ज्याला कीर्तन ऐकायचं त्याचा मूड खराब होतो, विक्षेप चालत नाही. विठाला विठाला विठाला. जे गाथ्यात आहे ते ज्ञानेश्वरी, ते शरीर पुन्हा मिळणार नाही इथपर्यंत आपण आलो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तनाला जरा खरमरीत बसायचं. 8 महिन्यातून आज हसली तुम्ही, नाही तुम्ही बदक झाल ते 8 महिने. आणि कीर्तनाला बसताना तोंडबिंड बांधून बसा. विनोद समजू नका. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत तुम्ही राहू नका. ज्याला झालं त्याला भेटा. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे का कोरोना गेला. मी ह्या विचाराचा माणूस आहे, कोरोना 2-3 वर्षातून एकदा आला पाहिजे, पण इतका नको. असा 8-8 महिने नको. पण आम्हाला सुद्धा वाढ हायबिडी नाही राहिली, इतका नको. यावा पण 2-3 महिने आमची सुद्धा जिरली, इतका नको. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, कोरोना वगैरे काय येतो वारकरी मंडळी ध्यानात ठेवा. जेव्हा जेव्हा अधर्म माजेल, जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाईल, पृथ्वी मातेची पापाची क्षमता संपेल आणि मातृपितृ छळ होईल, तेव्हा देव अवतार घेऊन काम करत असतो. यावर तुमचं मत काय? याला श्लोकच असा, यदा यदा या. अजून एक ओवी आहे त्याला, 4थ्या अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे. मी दैत्याची कुळेनाशी, मी साधूचा मान घेऊशी, आणि मग मी होवोनी अवतरे. अजून एक ओवी आहे 3ऱ्या अध्यायात. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश. अजून एक ओवी आहे त्याला 1ल्याच अध्यायात. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, मेलेलेला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे, मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, या जगाला जाग्यावर आणण्याची ताकद फक्त भगवान शक्तीत आहे. पुन्हा 3 वाक्य ऐका. ओव्या 8व्या अध्यायातल्या त्या. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200. लोखंड पुन्हा नीट ऐका. ऊसाची साखर होईल, त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ह्या जीवाला ईश्वर प्राप्ती झाली का त्याला दुःख येणार नाही, दुःख येणार नाही. पण तोपर्यंत येणार. काय येतो? देव काम दाखवत असतो. काम
जास्त झालं का काम दाखवणार. कोरोनाला देवाने एवढं लोकांना एवढं शिकवलं, जेवणाला घमेंड होती ना, घमेंड 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 जाग्यावर जिरली. गावठी भाषेत माज मोडला, वासनच नाही राहिली. मला दीड महिना काही निदाडी केली नाही आणि रोज सेंट हाणायची, पण जिरली नाहीच नाही. काहींनी महिना विस्तरी मारली नाही, जिरलीच. त्या तांब्यानं मारली घरी, तांब्यात कोळसा घालून मारली. काहींनी चहा सोडून दिला, मिळा नसतं काय केलं. काहींनी दूध सोडलं, काढा सुरू केला. काढा तर असा नंगाट आला महाराज, इकडं प्याला का इकडं आग, इकडं प्याला का इकडं आग, इकडं प्याला का हो नको नको काढा नको. पॉझिटिव्ह निघलं तरी चालेल पण काढा नको. देवाने काम दाखवलं महाराज. मी कामच दाखवलं काम. 60 रुपये किलोचा गहू खात होती सर्व्हिसवाली मंडळी, कुपनाच्या रांगेत उभी राहिली. 3 किलो दे, 3 किलो दे रे, 3 किलो. शेतकऱ्याचं तसं नाही, तिकडले फुकाट मिळेल गहू तांदूळ यानं विकून टाकले पट्ट्यानं. शेतकरी हुशार आहे, त्यानं तिकड तांदूळ फुकाट मिळाली, इकडे 10 रुपये किलो न विकले. दुकानदारानं पॉलिश करून याच्यात परत 40 न ठोकले. गहू तेच. देव शिकवतो. लग्न साधं करा नाही ऐकलं लोकांनी, पहाटीच केले. एकटा म्हणला मी म्हशीचं दूध काढाय उठलं तो तुमच्या वाट्या वाजत होते म्हणले. तुम्हाला तवाच नवरी गेली ते, मग नवरी आलती का वा. शिकवलं देवाला. खायचं शिकवलं, राहायचं शिकवलं, बसायचं शिकवलं आणि जगायचंही शिकवलं. खोकून सुद्धा काही खोकले सुद्धा नाही. खोकला दाबून मेले पण खोकले. त्याला माहिती खोकलं का 3.5 लाख खोकलेच नाही लोक. मेला पण खोकला नाही. पूर्वी माणसं शिकले का माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक नाही तर माझ्या ठोकशीन 1.5 लाखाला सरक बाजूला. शिकले जा. करोनाने साधं राहायला शिकवलं, करोनाने कपडे साधे ठेवायला शिकवले, राहणं शिकवलं आणि तुमचं कोण आहे हे सुद्धा शिकवलं. कोण तुमचं आहे. प्रियकरण प्रियशी येडे बाबळी 1.5 तास गप्पा हाणीत होते. दोघंही येडे, बाबळही येडी आणि ही उरफाट्या बावलीशी. आणि ही त्याला म्हणत होती तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयात पाय, तू माझी धडधड ऐक. तुम्हाला पण मी पॉझिटिव्ह निघलो ना, मग उलट तिकडं काय शिकवलं. मग करील ते काय नोहे महाराज, 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 करील ते काय नोहे महाराज. बळी पाहे बीज शुद्धांगी, शुद्धांगी, बरी पाहे बीज शुद्धांगी, शुद्धांगी. करील ते काय नोहे महाराज, 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 करील ते काय नोहे महाराज. बरी पाहे बीज शुद्धांगी, बरी पाहे बीज शुद्धांगी. करील ते काय नोहे महाराज, पाहे बीज शुद्धांगी, बरी पाहे बीज शुद्धांगी. मी दैत्याची कुळीना सिद्धी. मी एक वाक्य परत आहे का. देव जागेवर जगाला आणतो किंवा नाही आणतो. पुरावा आहे त्याला असा. पुरावे बारीक आहे का. त्याला पुरावा एक बारीक आहे का. देव आहेच आणि तो काम
दाखवतो. एज्युकेटेड लोकांसाठी एक व्याख्या सांगतो. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. पुन्हा 3 वाक्य आहे का. फुलात सुगंध आहे, दिसत नाही. फुलात सुगंध आहे पण दिसत नाही. लाकडात अग्नी आहे, दिसत नाही. दुधात लोणी आहे, दिसत नाही. जे जगात चैतन्य शक्ती आहे ती अनुभवल्याशिवाय कळत नाही. लाकडातला अग्नी आहे पण घर्षणाशिवाय नाही. घर्षणाशिवाय नाही. लाकडात अग्नी आहेच पण घर्षणाशिवाय नाही. फुलात सुगंध आहे पण उलट आहे का. फुलातला सुगंध आहे पण त्याचा आनंद त्याला घेता येत नाही. फुलात सुगंध आहे पण त्याचा आनंद त्याला घेता येत नाही. सुगंध स्वतःला घेता येत नाही. फुलात सुगंध आहे पण त्याचा आनंद त्याला घेत नाही. आपल्या हृदयात देव आहे पण कर्म पालथी असल्यामुळे आनंद घेता येत नाही. आनंद घेता येत. लागलात अग्नी आहे पण घर्षणाशिवाय नाही. म्हणजे जगात देव आहेच आणि तो शिकवतोच. त्यासाठी बाबाजी चैतन्यांचा अनुभव आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. क्षणिक जीवन आहे, हसत जा. थोडं आहे. 10 महिन्यापूर्वी मी रोज सांगतो, 10 महिन्यापूर्वी डॉक्टरकडे पेशंट गेलं का डॉक्टर लोकांनी एकच दणका उठवला होता. पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या. तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. मग या 10 महिन्यात पिशी गेल्या कुठं. सगळ्या डॉक्टरांना प्रश्न विचारतो मी. नाही तर त्यांनी दणकाच उठवला होता. पेशंट गेलं, झोपा. पहिला दणका, झोपा. उभ्यानं काही नाहीच. झोपला का तोंड वासवा, दात दाखवा, ओढून धरा, मोकळं सोडा. धरा ओढून थोडं, सोडा मोकळं, ओढा सोड, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, मायक पहा. काय होतं तुम्हाला. आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का. फार गडी पालथा उलटा केला. लगेच कागद आणि पेन घ्या. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परत दिवशी परत या. आमचा स्लॅब पुरा करा. आणि सगळं झालं का माल छापायचं. आता घेऊन जा. आता घेऊन जा. ए ते खाली घे रे. कुठे ते खाली घे. मी गेलो लाव. खाली घे ते पहिलं. कुठे तो. ए आणि सकाळी 3 घ्या. पण एक वाक्य ध्यानात ठेवा. बसलेली सगळी माणसं. आज 80% जनता आहे ना निरोगी आहे. काय मध्ये खोकला सुद्धा नाही. 3 महिने झाले. मेडिकल मध्ये 2च गोळ्या खापायच्या सध्या. मास्क आणि सॅनिटायझर. 3री गोळीच घ्यायना कोणी. कोणतं डोकं दुखाणं, कोणाला सर्दी होईना. का. एक, प्रदूषण कमी झाल्यामुळे हवा स्वच्छ झाली. यावर तुमचं मत काय. एक. दुसरी गोष्ट, 7 महिने लोकांनी घरचं खाल्लं. हायवेचं जेवण बंद झालं. डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर झाली. परत ऐका नीट. रक्त बनण्यासाठी जे हिमोग्लोबिन लागतं, हिमोग्लोबिन मध्ये ज्या 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसेस अँड रेड ब्लड कॉर्पसेस, डेव्हलपमेंट ऑफ व्हिटॅमिन अँड मिनरल हे लोकांना रक्तातून मिळालं. बाजरीची भाकरीच मिळाली, ज्वारीच मिळाली, भातच मिळाला, पिठलंच मिळालं, पण सकस मिळालं आणि वेळेत मिळालं आणि चांगलं मिळालं. परिणामी रोगांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली. यावर तुमचं मत काय. पिठलं भाकरच पण दणकून. हे तांबडा रस्सा बंद झाला. हायवेचं जेवण जर बंद झालं तर जनता 60% कायम निरोगी राहील. शेतकऱ्याला तर शेतकरी काय कोरोना बिरोनाला घाबरत नाही. ते नंगाटगडी ते अजूनही 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी ते कधी उपाशी मरत नाही. तो राजाच आहे. त्याची बायको घरक्याला गेली तरी 2 वांगे 3 मिरच्या घेऊन येते. जुगली. नोकरीवाल्याची बायको काय फ्लॅटच्या इटा खाती, काय खाती. बळी राजा आहे महाराज तो. काही झालं तर शेतकरी हा राजा आहे. त्याला ओवी केली ना नंबराने 18व्या अध्यायात. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 880. किंबहुना कृषी जिने आणि गोधने वर्तोनी जियावे. ज्ञानोबाने सांगितलं ज्याच्या दारात गाय आहे, ज्याच्या घरात बैल आहे, ज्याच्या घरात गायीची सेवा आहे, ज्याच्या घरात आईची सेवा आहे, ते घर बळी राजाच आहे. ते काय कुत्र्याला बिस्किट घालणाराचं घर आहे का. कुत्र्याला बिस्किट म्हातारा वृद्धाश्रमात ते घर नाही. हे बळी राजाचं घर आहे. हे दुबळ्याचं घर नाही.
हो, शिकवलं कोरोनाने. शेतकऱ्याच्या घरात तर दुधाला तोटा नाही. गाय आटली म्हैस आटली शिळी. बरं, शिळी प्राणी इतका सोपा आहे का? वाय बी दूध काढा, कोणला लहर येऊ. जवा चहा उकळती. बरं, दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. एकानं तर शिळीच्या शिपीला दगड मारला, आदाळी का दूध, आदाळी का दूध. घ्या विनोदाचा भाग सोडा मारा, पण ही सृष्टी भगवंताच्या ताब्यात आहेत. आणि हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. रक्ताभिसरण क्लिअर होतं. तुम्ही टेन्शन गेलं तुमचं बारा अर्ध्या तासात माझ्या पुढे बसलं. आणि जी माणसं गालात हसतात ती गद्दार असतात. कधी आणि काही माणसं तर इतके दरिद्री आहेत, कनात्या पण हसत नाही. लय पालथ्या मेंदूची, पण हसत नाही गडी. अहो कोण ए, आजचं कीर्तन आपलंय होईल, उद्याचं होईल याची काय गॅरंटी महाराज? क्षणिक भरोसा कशाची महाराज? काही वेळेस फोन जर आला तर विश्वास बसत नाही. आपल्याला फोन येतो, अरे ते गेले. माणूस होतं कसे शिक्के हो, आम्ही रात्री कीर्तनाला बरोबर होतो 11:30 तर मी त्यांना घरी सोडलो आणि ते गेले. शक्यत नाही. इतकं क्षणिक जीवन आहे, इतकं क्षणिक. फक्त क्षणिक जीवनाची किंमत लोकांना कळत नाही, म्हणून घोटाळा आहे. 6 महिने तरी कोरोनाचे पत्ते पाळा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज. गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेली तरुण मंडळ, भजनी मंडळ, कार्यकर्ते, पुढारी, दारुडे बिरुडे बेवडे जुगार. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. तरुण मंडळ, भजनी मंडळ सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांचा वाढदिवस आहे ना त्यांचं नावच लय भारी आहे. देवा. देवा नावच किती भारी. देवा. मग आपण काटा टोचल्यावर काय म्हणतो? देवा. साप दिसलो म्हणलं का पप्पेच्या आहे ग? नाही देवा. पुढून नागानं फाणवरला हा म्हणलं का भाऊ पप्पेच्या आहे ग? धाव तो नाही. देवा. कोणताही शब्द, काही संकट आलं की आपण म्हणतो देवा. मग ह्या भागातल्या सगळ्या संकटावर हेच औषध आहे, देवा. पण फक्त एक ध्यानात ठेवा, तरुण एक शक्ती आहे महाराज. तरुण एक शक्ती आहे. एकत्र आली तर क्रांती आहे. मागच्या आठवड्यात तरुणांनी चांगलं काम दाखवलं. ग्रामपंचायतीला तरुण एक शक्ती आहे महाराज. फक्त तरुणानं 2 पथ्य पाळले पाहिजे. बाटली आणि मटणापासून बाजूला कार्यकर्ता यशस्वी झाला. तरुण माणूस फक्त 2 गोष्टीपासून बाजूला राहिला पाहिजे. त्याला सोन्याचीच दिवस आहे. फक्त त्यानं बाटली आणि रसा या दोन्हींचा नाद सोडला तर आत्ता शिक हा देवा आहे. 2-3 वर्षांना हा देवाधी देवा होईल. आणि आपलं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं म्हणल्यावर 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर 100 वर्ष माणूस जगतो. वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि जर लग्नाला ठेवलं आता त्याला दोन्ही कीर्तनाची गरज आहे, लग्नाची गरज आहे. त्याला लग्नाला माझ्या कीर्तनाची गरजच होती. मग आज 2 in 1 झालं. विनोद नाही महाराज, पण गायन वादन भजनात आमदार साहेब सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे महाराज. परमार्थ आणि राजकारण आणि समाजकारण या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. याच्यावर तुमचं मत काय? त्या जमत नाही महाराज. ते आईवडिलांकडूनच संक्रमित झालं तरच होतं. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? काही पोरं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच न्यासा शिकली. काही आलं नाही. वांग काही आलं नाही. स्वागा खिशात घालायचा, निंडायचं, काही झालं. पण काही माणसं म्हशीवळून 9 मालिकेचा काकडा पाठ करून मोकळी झाली. त्यानं म्हशीत वळल्या पण काकडा पाठ केला. 9 मालिकेचा काकडा पाठ. नित्य नियमाचं भजन. 10 वर्ष संस्थेत घासणाऱ्याला अजून नित्य नियमाचं भजन माहित नाही. पण यानं म्हशी वळल्या. आमची 9 साडीतली आई आहे. 12 तास भात लावते पण गवळण एकच कडवं म्हणती, पण 6 याला गुणगुणती. आजही तुम्ही पहा, तुम्ही शेतकऱ्याची बाई भाकरी करायला लागली ना
पिठाचा पहिला गोळा अग्नीत टाकणारच. शास्त्राची गरज नाही, शास्त्राची निर्मितीच ती आहे. तिला गरज नाही ओवी पाठ करायची. तिला माहिती आहे अग्निदेवता प्रसन्न झाली तर जठराग्नी प्रदीप्त होईल. तिला सांगायची गरज नाही. भाकरी करत असताना पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकणार. तिला संस्कृतचे श्लोक म्हणायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. तिच्याकडे शास्त्र आचरणात आहे, पाठांतरात नाही. आपल्याकडे सगळ्यांकडे शास्त्र पाठांतरात आहे, त्यांच्याकडं आचरणात आहे. भाकरी करायला लागली, भाकरी एक तव्यावर टाकणार, एक खाली चुलीला लावणार, तिला पापड आला, अर्धी भाकर लगेच भिकाऱ्याला देणार. का? तिने ओळी पाठ नाही केली. विनमुख गेली अतिथी जाय सकल सुकृ संपत्ती. पण तिला माहिती आहे दारात आलेला पाहुणा हा भगवंत रूपानं येऊ शकतो, म्हणून त्यांच्या घरात संपत्ती आहे. तुम्ही आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15च मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. इकडे एवढी चपाती दणकून जेवा. काय वांग खातं का दणकून? शेतकऱ्याच्या घरात आजही जाऊन पहा, आरोळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे दरिद्री खिडकी जवळ जाते. अरे काय मुळ्या दुखा तू सांगतो आमच्या. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. बस उचला कप. महाराज शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं. 2 वर्षामध्ये किमान 5-7 हजार महिलांचं देवदर्शन. एवढ्यांचा आशीर्वाद याला आपण काय देऊ शकतो? आपण काय देऊ शकतो? आपण आणि माना नाही तर नका. माणूस कुणाच्या तरी आशीर्वादाच मोठा होतो. त्याला 3 गोष्टी सांगतो. प्रारब्ध चांगलं लागतं, प्रयत्न चांगले लागतात, साधू संतांचा आशीर्वाद लागतो आणि आईबापाची कृपा लागते. असं डायरेक्ट मोठं होत नाही कोणी. हे नाही चालत ती. आता हे आमचे पोरं चांगले काय, भजन्यांचे, पखवाद्यांचे, कीर्तनकारांचे पोरं लहानपणी चांगले राहतात. आणि पखवाद्यांचे, पीटी मास्तरांचे, महाराज लोकांची पोरं लहानपणी एकदम खास. टाळ्या वाजित. मग त्याचा बाप त्याला एवढं धोतर घालणार, झाला बाबा, गण लावणार. आणि मग बसणारी लोक ते यारपटच राहत्या. खान तशी माती. बसणारे म्हणत्या जे प्यारलं तेच उगवत. माशाच्या पिलाला का कुठं. ते बापशा परत मा पप्या वाजवायला लागला. माई गुड्डी ताल वाजिती, माई गुड्डी टाळ वाजिती, माई गुड्डी गण लावती, माई गुड्डी गण लावती, माई गुड्डी तुळशीला पाणी घालती. एक दिवस कुळसही गेली गुड्डी गेली. मग तिची आई म्हणली बा जन हे सुखाचे. आणि पोरग 4 महिने वृंदावनाला पाठवलं भागवत शिकायला. महाराजाचं पोर तिकून कथा भागवत शिकून आलं, गावात कथा ठुली. कथा ठुली त्याच गावातून रुक्मिणी घेऊन गेलं ते. मग त्याचा बाप म्हणला आलिया भोगासी असावेस. नाही मोवी त्याला ओवी. का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही. बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. संस्कार नसणारी माणसं कधी यशस्वी होऊ शकत नाही. ओवी त्याला 13व्या. का मृत जैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाण्याला. उपयोग नाही होणार त्याला. ओव्या आहेत अजून. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला आनंद नाही. लिंबोळी आला तो कावळ्याशी सुका झाला. माना नाही तर नका मानू, पण ह्या माणसाच्या देवाच्या पिंडातच समाजसेवा आहे. असं घडणार नाही. लहानपणी कोणी करतं? लहानपणी काय तेवढं विशेष नाही. डुकराचं पिलू लहानपणी कोणाला वाटतं कीच घ्यावा, इतकं देखणं राहत. डुकराचं पिलू पहा तुम्ही, इतकं स्मार्ट. बरेच लोकांच्या स्टेटसला आहे. स्टेटसला डुकराचं पिल्लू लई देखणं. कोणाला वाटतं प्लीज किस मी, असं वाटतं त्याला.
पण मोठं झालं त्याच्यापासून बाजूला जातो. का? महाराजांची भाषा आहे. महाराजांची भाषा आहे. करिता कवित्व न होती संत, संताचे ते आप्त न होती संत. संत कधी घडणार नाही, कधी घडणार. त्याला काय लागतं, त्याला काय लागतं त्याचं उत्तर इथं आहे. त्यांच्या वाढदिवसाला जमलेले नातेष्ट, नातेवाईक, मित्र, परिवार, स्टेजवर उपस्थित समोरून मान्यवर, सर्व क्षेत्रातली माणसं, सगळ्यांच्या वतीनं आपण ह्या तरुणाला, तरुण एक शक्ती आहे, फक्त त्याला 100 वर्ष आयुष्य देवानं देवणा विश्वजनी प्रार्थना, अभंगाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं का? आता वाढदिवसाचे अभंग कीर्तन करायची मोठी पंचायत, वाढदिवसाचे अभंग गाथ्यात नाही. कारण जेव्हा गाथा आला तेव्हा वाढदिवस नव्हते. वाढदिवस आता आले. आता हे यांचे तरी खरे आहेत. आता हे आपले एवढ्यांचे, आपले काय वाढदिवस खरेत काय आपले? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही बाबा, मोकार सोटार गडी घेऊन काय करतात. गुरुजी म्हणायचं इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल. आपल्या वेळेस काच कॅलेंडर आलंय. मग आपल्या आईला विचारलं की हे कधी झालं, आपली आई म्हणायची भाऊ लय पावसाला झाला त्या साली थोरला, आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं आणि तो बापा अखेरात आंब्या वाडाकला त्या साली ठकी, आणि ढवळ्या शिळीला काळी बकर झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बसू कुठं बुवा मी? मग गुरुजीने बसवलं 1 6 ते 10 6, 1 6 ते 10 6 ज्यांच्या जन्मतारखा सगळी गुरुजीची ऍडजस्टमेंट. आता यांची मजा आहे. आपल्याला शाळेत घातलं तर होतं काय? आपल्याला 7वी पर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराचे फोडी तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेन्शिडी खायला सुरुवात केली. काय करायचं? आणि आपल्याला काय दप्तराची पिशी होती का खताची गोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का कवठ, बोर, चिचा, आणि कमराला काय पट्टे होते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडर पॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काय होतं आपल्याला तेव्हा? असं वड्याला पाणी राहायचं, अख्खी भोंगली मंडळी वड्याला, पॅन्टी वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वाड्यालाच, अख्खी भोंगळी. एक वाक्य सांगा, आपल्या आईबापांनी आपल्यासाठी गाडी घेतली नाही, आपल्या आईबापांनी आपल्यासाठी बंगला बांधला नाही, पण आपल्या आईबापाने आपल्याला वाकून जगायचं कधी शिकवलं नाही. आपले आई बाप देवच होते. यावर तुमचं मत काय? आयनवर भाषण नका करू, आयनवर व्याख्यान. 80% कीर्तनकारांनी एवढंच केलंय सध्या. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं की. आणि आई बाप बोलायचं पण लोकांच्या, आपल्या नाही. आपले तर मेले कवाय. मी सासरवाडीला राहायला गेलो, माझ्या आई बापाचं काय घेऊन बसलं. मला माझ्या मेवणीच्या बाळातपणाची काळजी, पण इकडं लोकांचे आई बापा रडू रडू सांगायचे महाराज, रडू रडू. नाही नाही, आयांवर भाषण करू नका, माना नाही तर नका मानू. महाराजांचं प्रमाणे माझं नाही, शुद्ध बीजा या गोष्टी रक्तात असल्याशिवाय घडतच नाही. जिजाऊचं रक्त होतं, छत्रपती घडले. आईसाहेबांचं रक्त होतं, माऊली ठरले. आईसाहेब वडिलांचं रक्त होतं, जगद्गुरू ठरले. आणि आई वडिलांचं रक्त आहे, देवा तरुणपणात कार्यकर्ता ठरला. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरिते दास जन्म घेती, इथे हरिते दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. इथे
पवित्र ते कुळ संपला. कोरोनाची काळजी घ्या. दुसरा मुद्दा संपला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आता अभंगात घुसायचं. मुद्दा असा आहे, आता फक्त बोलत जायचं. कीर्तनाला बोललं तर सूत्र बसा. माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही. हा ना हा नाहीला नाही. मोबाईल खाली घे. हा ना हा नाहीला नाही. गेला बॉम्बला. हा म्हणा नाही तर नाही मला. हा फायनल बरं का. पुन्हा डोकं नाही लावायचं. आता घुसलोय. जन्माला यावं लागतं का? यावंच लागतं आणि आल्यावर जावं लागतं. फायनल. मग जावं जर लागतं यावं का लागतं? जर जायचंच आहे तर यायचं का? उत्तर यायचं का जायचं म्हणून. जायचं का यायचं म्हणून. मग तुम्ही म्हणाल यायचं तर जायचंच का? यायचं म्हणून. पुरावा दुसरा अध्याय राहू द्या. पुरावा दुसरा अध्याय. उपजते नासे. नाचले पुनरपी दिसे. पुनरपी जननम पुनरपी मरणम. 15वा अध्याय. आगा उपजणे आणि निमणे म्हणजे जन्माला येणे जाणे. आपल्याला यायचंय खऱ्या जन्माची सफलता काय? यावं लागतं. आल्यावर जावं लागतं. मग जावं जर लागतं तर यावं का लागतं? जायचं म्हणून. मग यायचं कशाला? मागचं शिल्लक भोगायला. पुरावा 17वा अध्याय. झाड जाणे जे फुले, मानत जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मेचे. अजून काही पुरावा? मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैग्रा झालो नरदेही येता. फायनल झालं. मग आंधळा का झालो? बैग्रा का झालो? मुका का झालो? तर हे मागचं आहे. भोगायचं जायचं. मग आता तुम्ही जे करता हे आत्ताच नाहीच. हे कधीच आहे? मागचं. आता बोलत जा. मागचं आहे म्हणजे आता हे काय करायचं आपल्याला? भोगायचं. आणि भोगून संपलं जायचं. भोगून संपलं जायचं. मग तुम्ही याला वशिलाय. रामाच्या बापानं भोगलं. तू कोण? तू कोण? देवाच्या बापाला चुकलं नाही भोगावंच लागतं. मग आता माणसं म्हणजे मरायचं. मरणं एवढं सोपं नाही. आपल्याकडे मरण ही कल्पना अजून लोकांच्या डोक्यातच घुसली नाही. माणसं मरणाला वाईट म्हणतात. चुकीचं आहे ते. मरण्याचा दिवस हा मंगलमय दिवस आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही हाय म्हणा नाही म्हणा. हा आता काही लोक म्हणतात बा सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होतं. हे पारावरच्या गप्पा आहे महाराज. सोमवारी मिळाला. मालकरी सुद्धा नीट मरतात असं नाही. आता मी पोपटवानी बोलवतो. मरायच्या टायमाला मुंबईला मागू शकतो. त्याचं काय सांगतात का? असं काही बावळटवानी लोक करतात. काही लोक म्हणे त्यानं काशी केली. काल जग माराय काशी केली. काशीचा नियम माहिती आहे का काय तुम्हाला? काशीला गेलेल्या माणसानं जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे तो. बावळटपणा झालाय सगळा. तो म्हणतो मी काशीत गेल्यापासून दाव्याचं खात नाही. तू दाव्याला आल्यामुळेच कावळा येईन तू. बरं खातो झक मारायला काय खात नाही काय. हे कल्पना केल्यात लोकांनी. तसं नाही. त्याला ओविये 12 येतात. मोक्ष देऊन उदार होई किर काशी शरीर ते ठाई वेच किजे. का काशीला गेल्यावर शरीर ठेवावं लागत. अशी बोगसगिरी नाही. सोमवारी मरण एकादशी मला चालतं काय? काही लोक म्हणजे त्याच्या मावतीतले लोक होते. लोक येणारच होते. तो तेवढ्याला पाजितच होता. म्हणजे दहाव्याच्या भाषणासारखं. दहाव्यात लोक म्हणतात त्यांची दुःखद निधन झाली. मग निधन काय आनंदाच होतं. काही लोक म्हणतात ते आपल्यातून निघून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते गेलेच नाही. ते आपण बांधून नेले. ते पडेल होते सुतळीनं. असं काय करतात?
ते उताने पडेल होते, तुम्ही उलटे आवळून नेले बांबून. ते गाव गेलं, ते बिचार थोपडा बसून पडेलच होतं, त्याला काय माहिती तुम्ही काय कुठं केले. म्हणून तर आपल्याकडे मारताना मागून मेल्यावर माणूस असं करतात, मागून मारा घालतात. गंज उद्योग केले, निघा. गंज गावाची वाट लावली, निघा निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. मडक्यावाला म्हणतो माय मागे येण, कस काय जातो मी नाही का पुढं तुला. तो म्हणला मग तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धोर का आला केलाय, धोरा धोराने ये, पण इकडे तिकडे जाऊ नको. तो म्हणला मग भूक लागली, मग हा म्हणला भात बांधून आणला, भूक लागली म्हणजे मग भात तिथून जाय. हे नाही मला त्याला मरण्याची अटी सुद्धा तुम्हाला सांगतो एका मिनिटातच. हे भोगायचं तर आहेच, पण मरण्याची अटी आहेत. महाराज मंडळी सगळे त्यांच्या पाठचे. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, मरण्याची अट आहे. अशी बोगसगिरी नाही चालत. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावा, म्हणजे पहिला 15वाडा, उत्तरायण असावं. असं नाही चालत, ते असं चालत नाही. हॅन होऊ नये. ते काय चुलीपुढच्या गप्पा आहे का. धोतर चुली पैसे ठेवून बायकोला लाकडं लोटायची. काय देशात उलाढाल झाली. ती म्हणली धोतर जाळलं तेवढी माग आहे. इथं असं नाही. इथं 16वा अध्याय शास्त्र म्हणेल ते सांडावेन राज्य ही तृणमाला आहे का नाही. ओवी बोला. हा 16व्या अध्यायात ओवी. एका मिनिटात सांगत होतं. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आता कोणता आहे नाही, उत्तरायण. आता आता मरणाऱ्यांची संख्या कमी. आता नाही मरती लोक लई. पावसाळा सुरू झाला का उठला दणका, नाहीच पोळा खाऊन द्यायची. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावीत, शरीराचं तापमान समान असावं, आणि 6वी अट आहे माणसाची, माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. माणूस खाता खाता मारावा, उपास करू नये. तुम्ही गुरुवार केले ना मागच्या महिन्यात, काही फरक नाही. काय उपयोग करायचे. तू पार्वती आरती करते, शंकर काळी पिशी घेऊन आला, काय उपयोग. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणला कापून टाकेन, कापून. वव्या त्याला 3ऱ्या अध्यायात मी वव्यांप्रमाण 5 पर्यंत देणार तुम्हाला. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्मात यशावे. वव्या त्याला तुम्हाला उपाशी मारायला सांगितलं कोणी. मरायचंय का बरं उपाशी. आता हे माया पोटात काहीच नसतं, काला बोंबलाच तुम्ही. ताकद लागतच ना बोलायचं पोटात. उपाशी मरून देव भेटत नाही. आतला उपाशी मारायचा आणि बाहेर गण ठोकायचं म्हणजे उरफाट काम आहे का नाही. हे आमच्यासारखं झालं. लॉकडाऊन मध्ये कीर्तन नाही, भजन नाही, पखवाद नाही, येणं नाही. उठलं हरिपाठ, उघडा बम झाला, VIP चड्डी घुसला बाथरूम मध्ये. मग बादलीत बोट सुंदर ते ध्यान उठवरी दोड गार पाणी टाक देवाची दोरी बक्षण बरी. अंडरपॅन्ट वाळी का पाय चौवी जाणं शशाची कारणं. पप्प्याला म्हणावं सगळ्या कोंबड्या सोडून दे. साधूबोध झाला, निर्णय ठला. त्या पप्प्याला लगे धरकुंबडी पाय अंड, धरकुंबडी पाय अंड. अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान. बशी वाजली घालीन लोटांगण. कुठून आणला हरिपाठ काय करत. आणि लगेच गंध उघडीतो शेजारच्याला. राम भाऊ आपल्याला पार भाव बांधणी उघडून मारले. गंध उघडीतो पण काय करतो आपलं नशीब फुटकं. माझ्या तर काही गोष्टी पार गाड्या बहुत आल्या जाऊ मारू. काही गोष्टी कानानं ऐकावून सोडून द्यावा. भाऊबंधाच्या काही गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर झाल्या. भाऊबंधाने असं नव्हतं करायचं. कोणच्या पोटावर मारावं पण पाठीव मारू नाही. त्याला काही इलाज भोला नाही. दंडात जोर नाही ना असली तर मनगाठात ताकद नाही. काय आरती करतो. गाथ्यातलं प्रमाण त्याला अंगी लावण्या राख डोळे झाकून करती पाप. ऐसे कैसे झाले भोंदू आणि कर्म करोनी म्हणती साधू. पुरावे सकाळ पोत घ्या आपल्याकडे. ते नाही चालत महाराज. तुम्ही माना नाही तर नका मानू. थोडं पुढं सरकायचं. जन्माला यावं लागतंय आणि आल्यावर जावं लागतंय. मग आपल्या जन्माची सफलता काय. विहीर खोदणं, गाडी घेणं, बंगला बांधणं ही सफलता नाही. एक वाक्य लिहूनच ठेवा. रूपाच्या श्रीमंतीपेक्षा गुणाची श्रीमंती चिरकाल टिकते. काही काही माणसं मेकअप मध्ये अर्धा तास घालवतात. इकडं तर दुपार जाते. दुपार ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याचा. फेसिंग म्हणजे JCPने खड्डे भरणे आणि रान सपाट करणे.
मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे असं. अहो ही रूपाची श्रीमंती कालांतराने कमी होते, गुणाची श्रीमंती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते. वय वाढलं का रूपाची श्रीमंती कमी होते. रूपाची जी श्रीमंती आहे, मेकअपची, पावडरची, स्नोची, लिपस्टिकची, कोणती ती श्रीमंती वयापरत्वे कमी होते. पण गुणाची श्रीमंती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते. म्हणून तर नुसते राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. नुसते योगी नाहीत, योगियांचे राजे आहेत. नुसते ज्ञानी नाही, ज्ञान चक्रवर्ती आहेत. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. उत्तम ज्ञानाची मूर्ती. रूपाची श्रीमंती क्षणिक असते. लग्न मंडपातली नवी नवरी रविवारी लग्न झालं, रविवारी लग्न झालं, अख्खा वराड नवरी पाहायचं, माका भयानक मेकअप. रविवारी नवरी गेली, मंगळवारी आली. ज्याचं लग्न होतं ते स्टँडवरच होतं. नवरी येणार तेव्हा नवऱ्या एसटी नाही यायच्या. पूर्वी नियम होता, पुरीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, चल कुठे गेली काय ते आता नाही. आणि मग ते नवरी उतरली एसटीतून, हे 10 मिनिटं तिच्याकडे पाहत होतो, हीच होती का रविवारी. बाह्य रंग, बाह्य रूपक जे आहे ते क्षणिक आहे आणि ज्ञानाचं रूपक आहे ते अंतर आहे. मग तुमच्या जन्माची सफलता तुम्ही देखण्या हाती नाही. तुमच्याकडे संपत्ती असं नाही. संपत्ती किती असतं हे प्रारब्ध असतं. काहींचं प्रारब्ध असतं, काहींच्या प्रारब्धाने संपत्ती मिळत असते, पण ती चिरकाल टिक. वाक्य सांगू का, जी झाडं जास्त वागतात त्यांना चांगली फळं येतात, आणि ज्यांना चांगली फळं येतात ती झाडं वागतात, आणि जी झाडं वागतात ती वाचतात. हे वाकलेलं झाड आहे. मग अशी एवढं नाही मायबाप म्हणलं ते. सगळ्यांना भाषणाच्या सुरुवातीला पहिल्यांदा काय शब्द वापरला रे? मायबाप, बंधू भगिनी. याचा अर्थ ते वाकलं, आणि जे झाड वाकत ते टिकत. काही काही झाडं अशी आहेत कायम टाईट. कोणत्या शेतकऱ्याने येड्या बाबळीला युरियाची गोण घातली? का कोणत्या शेतकऱ्याने युरियाची येडी बाबळ फवारली? आणि कोणला पाणी? येडी बाबळीचं नावच काय? येडी बाबळ. तशी काही माणसं प्युअर येड्या बाबळीत. कवाय पा डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला. जी झाडं वागतात तीच टिकतात. जी झाडं वागतात, ज्वारीचं ताट सरळ वाढलं ना त्याला कणीस येतो गोंडा, पण काहींना आकडा येतो. ज्यांना आकडा येतो ना त्यांना चिमण्या कमी खात्या, ते वागतंय. आणि ज्याला आकडा नाही, दाणेच नाही, गोंडा गोंडा. तुम्ही पहा, श्रीमंती काय घेऊन बसली? काहींच्या घरात कपाट भर नोट आहे पण म्हाताऱ्यांना चहा नाही. श्रीमंत लोकांचे बाप आहे ना, हे गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे हजर सकाळी दरिद्र्यवानी बाकड्यावर बसेल. आणि चहा कोणचा प्यायचा? सुताराचा, गावंड्याचा. आणि ते श्रीमंत लोकांना चहा पाहिजे. हे लोक माणूस किन नाही यांच्या ठोकायची म्हणून. मी म्हणते दादा चहा घेता का? द्या बाबा. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, जी शिपी घेतला आपल्या पोऱ्यानं, का तुला खड्डा घ्यायला घातला का? तुला चहाला पैसे नाही. त्या श्रीमंतीला ज्याची लंका सोन्याची होती तो मेला, आणि तो या टपरीला काय करतो? अरे आतापर्यंत 3 जण वाकले नाहीत. एक रावण वाकला नाही, एक कंस वाकला नाही, आणि एक दुर्योधन वाकला नाही. हे 3 नमुने वाकले नाही. नमुनेवारी मेले. टपरीला नाव नाही राहिलं महाराष्ट्रात. वाचलं का तुम्ही कुठं? दुर्योधन 5 स्टॉल वाचलं कुठं? वाचलं का? दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. वाकले नाहीत, कारण ते वाकले नाही ते टिकले. पण इथं अंगाला कपडे नाही, पत्नीला साडी नाही, पोळे बांधायला फडके नाही. वाकले, लंका सोन्याची नगरी कमवून बसले. वाकले, अंगाला कपडे नाहीत, अंगाला कपडे नाहीत, बायकोला सुंदर साडी नाही. मग तर मित्र देवे भेटायला जायचंय, पोळे बांधायला फडके नाहीत, पण नगरी सोन्याची. वाकला, नगरी सोन्याची कमवून बसला. इकडे अंगाला वास सुटलाय, पदार्थ खायला काहीच नाही, पण उष्टी बोरा जगाच्या बापानं दनादना खाली. इकडे आथरायला काही नाही, चुलीवर चुलीत घालायला सरपण नाही, चुलीवर ठेवायला पातेलं नाही, हाय पातेलं त्याच्यात पदार्थ नाही, पण कन्या खायला जगाचा बाप झोपडीत आला.
पा वाकल्याचा परिणाम किती मोठा आहे. इकडे लोकांनी वाळीत टाकलं, इकडे झोळीत शेण टाकलं, पण जगाचा बाप स्वतःची मांडी स्वतःची पाठ तप्त करून बहिणीला मांडे घातले, पण जगाच्या इतिहासात कीर्ती कायमची राहिली. इकडे लोकांनी गाथा पाण्यात टाकला, पण वैकुंठाला न्यायला देवच आला. हे वाकल्याचं फळ आहे. जे वागतात, काही काहींच्या दुकानाचं उद्घाटन लय मोठं राहतं, टोले चांग, 15 दिवसांनी लगेच बोर्ड, विकणे आहे, मोबाईल नंबर. लक्ष्मी नम्रतेनं टिकावं लागतं. काय मत आहे तुमचं? आमचं तसं झालं भजनांचं, महाराज लोकांचं. आम्ही मागला येडेवाणी करायचं 1 वर्षापूर्वी, जिरली 8 महिने. निमेनी गाड्या ऐकल्या, निमेनी मी ऐकली तर लोकांचं काय सांग. खूप माणसानं झाकून नाही ठेवायचं आपलं कधी. चांगलं राहायची सवय लागली आणि उत्पन्न बंद झालं. ती आहे नाही नाही महाराज तस. हा विनोद नाहीये महाराज. लक्ष्मी नम्रतेने दुप्पट होतेच. तुमचं काय मत आहे? आणि आपल्याकडे नेमकी काय नाही. पैसे आले, पैसे मोटरसायकलवर चाल, कुत्र्याला धान, तू कुत्र म्हणतो अजून मागच्या माझी खुन्नच धरली. बायपास मध्ये जमीन गेली, 2,10,000 बुलेट घेतली त्यानं पहिल्या चेक मध्ये. पहिला चेक बायपास मध्ये जमीन गेली, 2,10,000 बुलेट, मोठा हार, बुक्का हार, नारळ घेऊन आला. 10व्या पुढे लावली, टाईट आला, धडाकला मिळाला, त्याचा हारावर गेला. आणि पाहता काय माहिती, त्याला दुसरा हार आणायची सुद्धा गरज पडली नाही का. लक्ष्मी नम्रतेनंच टिकते महाराज, तशी चालत नाही. आणि ते प्रारब्ध लागतं, यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. मग आपल्या जीवनाची सफलता पैसा कमवणं नाही, गाडी घेणं नाही. हे गाडी, बंगला, पाप्या, गुड्डी, पंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, एअर, वाफे, चिंगळ्या, कांदे, गोण्या, बकर, अंडे, लाटणं, पळपट, हुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, बेडशीट, दिवा, चमचा, वरगळ, उशी, गादी, टक्या, नळ्या नळ्या, खांड खुंड, बोंबलं, सुट, अंडटर, फल, गुजिनवाऱ्या घाणं, हे सगळं लटकं आहे. तुमच्या ध्यानातच नाही काय काय सांगितलं. मग माणसाची इस्टेट किती? पावशे सुतळी, हातपाव, गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरक, पण 1 रुपयाचा ठोकळा. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. अजून कोणता श्रीमंत बांगड महिला मंडळ? तुम्ही सगळं एकट्या करू शकता. सगळं सगळं तुम्ही एका घराची 2 घरं 10 मिनिटात करू शकता. 2 सख्या भावांची कुदाकुदी तुम्ही 20 मिनिटात लावू शकता. मटण तुम्ही अर्ध्या तासात शिजू शकता. चांगल्या घराचा बोंग्या तुम्ही कधी करू शकता. पण तुम्ही एक गोष्ट एकट्या करू शकत नाही. तुम्ही पापड एकट्या करू शकता, लोणचं एकट्या करू शकता, चपात्या एकट्या करू शकता. भांडण सुद्धा एकट्याच करता. काय का बाया, कुत्र्याला लाथान, मांजराला लाथान. एक बाई तर कुत्र्याला म्हणली तुझ्यामुळेच माझ्या संसाराचं वाटवलं जातं. तो कुत्रा म्हणला तुमचं कवं जमलं मला माहीतच नाही. नवरी संघ कलवरी होऊन आली, तशीच याच्या संघ गेली, आम्हाला काय माहिती. तुम्ही सगळं करू शकता, पण एक गोष्ट करू शकत नाही. काय माहिती का? कुरडाया. कुरडाया कराल, एकटी बाई करेल कुरडाया. कुरडाया करायला टोळी लागते, नाही तर तुलाही देख नाही. कर कुरडाया, मरशील तू. कुरडाई करायची म्हणजे काय करावं लागतं ऐका. त्याला गहू घ्यायचे, ते भिजवायचे, पातेलं घ्यायचं, ते 3 दगडावर ठेवायचं, त्याला जाळ लागू नये जास्त म्हणून माती चोळायची, त्याच्यात ते गहू दळायचे, त्याचा चिक करायचा, तो खाट घ्यायची आणि त्याला स्वऱ्यात तो चिक घालायचा. त्याला 3 माणसं जजमेंट लागत आहेत. वर दाबणारी बाई मापात पाहिजे आणि खालची जागी पाहिजे, नाही तर वरची दांडगी दुंडगी बाई दिला कचका खाली कोरडा तयार झाला. तसं नाही चालत. कुरडई करायला 3 गोष्टी लागतात. स्वऱ्या दाबणारी बाई मापात पाहिजे. परमार्थ करायला 3 गोष्टी लागतात. भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. इथं यायचं आपल्याला. परमार्थ करायला मागच्या जन्मीचं पुण्य पाहिजे, आईबापाचा आशीर्वाद पाहिजे आणि संतांची पुण्याही पाहिजे. असं चालत नाही. आपण नुसते टापा आणतो. जग बदललंय. काय बदललंय? किती सुधरा, अजून लोक तोंडानच जेवतात. मग तू लय श्रीमंत आहे, खायची जागा बदलव ना. तुला कोण नको म्हण.
अहो सुधारलं, याला कोण सुधारलं म्हणा. गळ्यात माळ आली, मुखात नाम आलं, कंठात प्रेम आलं, जग सुधारलं. गळ्यात माळ आली, मुखात नाम आलं, कंठात प्रेम आलं, जग असं सुधारण्याला काय करते, उभ्यानं जेवणे. पण इथंच जेवतो ना. काही माणसं म्हणते आता बदललं पाहिजे. काय बदललं पाहिजे? कसं जेव्हा झोपा ना तुम्ही, काही लोक डोळे झाकूनच झोपतात. मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपतो. उलट गरीबाला झोपे, रस्त्याच्या कडेला भिकारी गोरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. श्रीमंताच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा उघडा बम बोपळा. त्याची सावली पाहून मागं सरकवतो, त्याची सावली पडलंची नेवरून खाली मिळालं तिथे. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळ्या ओसाच्या थोडी ती बादली भर दून ती 3 म्हशीचं दूध काढी ती, तिला सर्दी होईन. याची लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली येते. मणक्यात घ्या, डोळ्याला अंधारे आहेत. अगं बाई तू जगतीस का? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन तूही उलथानं काय करते त्या. अहो महाराज इथं 6 महिने आजार गेला तुमच्या हातात. घरी गेल्यावर एकटा हसतो बाज कीर्तन ऐकलं. अहो महाराज भोग असले तर रोग आहे, असं कुठं नाही का? जिथं भोग नाही तिथं काल रे. टीव्ही पाहणं भोग आहे, डोळे जाणं रोग आहे, जुगार खेळणं भोग आहे, मुळ्यात उठणं रोग आहे, दारू पिणं भोग आहे, लिव्हर सडणं रोग आहे. काय कोणाला रोग यायला येडे का काय? म्हणजे संपत्ती कोणाला नाही, प्रारब्ध आहे. रोग कोणालाही नाही, प्रारब्ध आहे. इथं आलतो आपण, या मुलाचं प्रारब्ध उत्तम आहे म्हणून एवढे लोक आहेत. म्हणून एवढे लोक प्रारब्ध सांग आणि प्रयत्नही चांगले. नुसते प्रारब्धाला काय करता? मिशी जांभूळ अडकलं तो लोटाय माणसाची वाट पाहत होता. तुम्हाला कोणी लोटलं तर बरोबर नाही. आता त्याचं उत्तर आहे का? गाडी घेणं सफलता नाही, बंगला बांधणं सफलता नाही, विहीर खोदणं सफलता नाही. जन्माची खरी सफलता आहे ती कोणती? इथं ऐका. माघ शुद्ध दशमीला अनुग्रह झाला, जीवनाची सफलता झाली. निवृत्तीनाथ भेटले, जीवनाची सफलता झाली. बाबाजी चैतन्य भेटले, जीवनाची सफलता झाली. विसोबा खेचार भेटले, जीवनाची सफलता झाली. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी भेटले, जन्माची सफलता. नामदेवरायाला विसोबा खेचर भेटले, जन्माची सफलता. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ भेटले, जन्माची सफलता. कारण वाक्य नीट ऐका. कारण ऐका, त्या दिवसापर्यंत सफलता नाही. बाबाजी चैतन्य भेटलेत माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आता आपण सफलता कशाला म्हणतो? वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून 12 काढलं, कमी मोकळा झालो, सफलता. लहानाचा पाळणा माया देखत हल्ला ना, जिला सून नाही तिथं लई टाकळ्या फोडी ती, आणि जिनं भावाची केली तिला विचारा ना कस काय. तिथं अशी जिरली ती 1.5 महिना अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे, दिंडी कवा निघणार. तुमच्या खाचा पाय आमच्या दिंड्या बंद झाल्या. झाली नाही महाराज. जम्मू करी गर्जना जो देखिली नाही पंचाना. महाराजांची भाषा आहे. जोपर्यंत त्याची गाठ पडली नाही तोपर्यंत असं वाटतं ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना ते पोरग म्हणतं बायको करू दे, बाई कशी नीट करून टाकेन, बायको करू दे. माया पुढं गपची बस भाऊ, असंच म्हणायचं तो बाप. तो तर सासरवाडीत राहायला गेला. जोरी देखिली नाही पंचाना, असं नाही चालत. ते गाथ्याच्या बाहेर नाही, ते त्याच्यातलंच आहे. हा चला थोडं पुढं. तुम्ही पुढं जायचंच कवा, तिथंच राहायचं आपल्याला. विहीर खोदणं सफलता नाही, पण बाबाजी चैतन्य भेटलेत, सफलता झाली. विसोबा खेचर भेटले, सफलता झाली. जनार्दन स्वामी भेटले, सफलता झाली. आज ह्या बिचाऱ्याच्या जीवनाची सफलता झाली. काय झालं? वार गुरुवार होता, तिथी दशमी होती. त्याला शब्द पहा किती सुंदर सुंदर आहेत. 4 संतांची नावं पहा किती सुंदर आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव. बोला जा. तुकाराम. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. अर्थ ऐका. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. साखळी लावून घ्या. आता तिघांची साखळी लावा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल.
तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुका राम आहे. आता त्यांची नावं मोजा. निवृत्ती अक्षर 3, निवृत्ती 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री तया सायुजता मुक्ती. ज्ञानोबाची अक्षर 4, 4 अक्षरे ज्ञानदेव. जो जप करील धोरणी भाव तया ब्रह्मपदी ठाव. सोपानाची 3 अक्षरे. सोपान ही 3 अक्षरे. जो उच्चारील मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे. मुक्ताबाईची अक्षरे 4, मुक्ताबाई चतुर्विधा. जो जप करील सर्वदा धन संपदा पावेल. निवृत्तीचे 3, ज्ञानोबाचे 4, 4 आणि 3 7, सोपानाचे 3, 7 आणि 3 10, मुक्ताबाईचे 4 14. ऐशी 14 ही अक्षरे. जो उच्चारील मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे. ज्ञानदेव भेटी देईल जन्म आलो त्याचे. जन्म आलो त्याचे असं त्याला भेटी देईल. आता थोडं महाराज मंडळीसाठी माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर. हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं. आता बरोबर का? पहिले अध्यात उभे अर्जुन म्हणत असे देवा. अर्जुनाला रथ मध्ये आणायला सांगितलं. कोणाला? बोलायचं देवाला. आता रथ हाकायला कोण? देव. धनुष्याला बाण लावेल कोण? अर्जुन. मोह कोणाला झाला? अर्जुनाला. अर्जुनाने सांगितलं युद्ध करायचं. मग ऐका आता, हा अर्जुन, हा अर्जुन, हे सगळे अर्जुन. अर्जुनाच्या रथाला घोडे 10, मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. हे झाले घोडे. 21,600 वेळा 24 तासात श्वास होतो. तो बंद झाला का प्रेत पडलं. हे चैतन्य जो चालवतो तो कृष्ण. हा रथ जो चालवतो तो कोण झाला? कृष्ण. झाला ना बरोबर. रथाला घोडे 10. अर्जुनाला काय झाला? मोह. मग सांगितली काय? बॉम्बला गीता. गीतेला अध्याय 18, ज्ञानेश्वरीला अध्याय 18. मग आता 18 अध्याय एका मिनिटात सांगतो मी तुम्हाला. एका मिनिटात तुमचे जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा. ब्रह्म एक, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसू 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व आणि 18 पुराण. पुरावा 18वा अध्याय. सौवेदी जान शस्त्री कारण 18 पुराणे हर्षिगाती आणि 18च्या 18 पुराण या अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी गेले. हे ज्यांच्या कृपेने गेले ते मला मिळाले. जन्म आलो त्याची. गहेणी निवृत्ती आदिनाथ गुरु पण केला अजून पुरावा त्याला. माग दशमी केला अंगीकार आणि मंत्र दिला राम. जन्म आलो त्याची. आता पुन्हा उलट फिरू तिथंच भंगवतो थोडा. ब्रह्म एक. मग एक माणूस गरीब आणि एक माणूस श्रीमंत का? याचं उत्तर प्रारब्ध. जळायचं नाही कोणावर. एखाद्याने गाडी घेतली ना, चांगलं झालं. कंपनी खास नाही आणि तिला मेंटेनन्स लई आहे. परवडत नाही ते. तुमच्या काय का आपल्याला काय? मग घेऊ दे तुला बरं. ब्रह्म जर एक आहे, त्याला एक ओवी आहे बरं का 3ऱ्या अध्यायात. माणसं एकमेकाला कमी का लेखतात. आता हे 2 पक्ष आहेत ना समोर आहेत. कीर्तन संपल्यावर हा म्हणतो हा कमी पडला, हा कमी पडला. याला उत्तर आहे 3ऱ्या अध्यायात. ज्ञाने विण नासिले आणि बुद्धी भेदाशी आले. ज्ञानोबारायाने ओवी इतकी सुंदर लिहिली. ज्ञाने विण नासिले आणि बुद्धी भेदाशी आले. यांचं ज्ञान झालं कमी आणि बुद्धी झाली भ्रष्ट. त्यामुळे ही माणसं एकमेकाला कमी लेखतात. यावर तुमचं मत काय? म्हणून तर त्याला दणका दिला अर्जुनाला 2ऱ्या अध्यायात. 3ऱ्याच अध्यायात सांडी हे मूर्खपण आणि उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड आणि धनुष्य घे हान. हे माणसं जळाली पाहिजेत. जळाली पाहिजे आपली माणसं. जळाली जळाली पाहिजे माणसाने. असंच वागायचं, उरफाट वागायचं. लोक तुम्हाला कधी ध्यानात ठेवायचं? कुठवर आलं? ज्ञान कमी झालं का? बुद्धी भ्रष्ट झाली. आणि आज 80% लोकांची बुद्धी भ्रष्ट भरमिष्ट झाली. लोक अजून 2 वर्षांनी 2 रोग येणार आहेत. आता शिकतो कोरोना आलाय. आपले वाक्य कधी खोटे नाही ठरले अजून तर नाही बा. 2 रोग येणार आहेत. एक रोग असा यावा आलाय आता. कोंबड्याला जातं. कोंबड्या नेमक्या ग्रामपंचायतीला झाल्या. काय सपाटा उठला. काय पंचायती लागल्या आणि कोंबड्या गेल्या बा. निकाल लागला आणि कोंबड्या नीट झाल्या ना. काल कमी पडल्या. हो आता 2 रोग येणार आहेत. लिहून ठेवा. डॉक्टर बिक्टर कोणी असलं तर कबूल व्हा. 80% लोकांना दृष्टीदोष होणार आहे.
आजही निम्मे लोक कीर्तनात माझ्यासमोर बसलेले, माझ्या सगट दिसाय कमी आहे. दृष्टीदोष झालेत लोकांना, दिसायला कमी झाले. का? याला सायंटिफिक रिझन सांगतो तुम्हाला. डोळ्याला 4 दोष आहेत. निकळ दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमश्य. काहींना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. काहींना लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. त्याला आंतरवक्र भिंगाचा चष्मा आहे. आणि 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. इंग्लिश मिडियमचं ज्युनियर केजीला इतका जाड काचा चष्मा आहे, त्याला 3 टीचर दिसते एका वर्गात. 3 टीचर असं इतकंच खिडकीतून जर घुसत येते. टीचर 3 टीचर आहे. तो म्हणतो एका तासाला 3 टीचर कशाला? टीचर म्हणले मग तुम्ही 6 जण एका बाकड्यावर कश काय? हे दृष्टीदोष आहे. आणि दृष्टीदोष होण्याचं कारण ते 5-7 हजाराचं जे खोकडं आलंय. पागल झाली जनता, पागल. आणि त्याचे दुष्परिणाम आहे का? मोबाईलमुळे संवाद संपला. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली. तुमच्या माझ्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, त्याने ते दुःख कमी होतं. आणि ही काळाची गरज आहे. हे मोबाईल वापरणारी इतकी भिकार, येड्याबाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत, चैन उघडी आणि वाचितात तरी काय शिळीगा बनाय बोकडा इकणे आहे. फार पागलपणा झाला, पागलपणा. एक म्हशीचं दूध काढा गेला आणि मोबाईल आला, पारडू पिऊन गेलं ते तसंच पाहत बसलो. बरं, बोलायच्या पद्धती इतक्या भिंडोक आणल्यात. हॅलो हॅलो, अरे तो नाही बोलत, बंद कर. पार हवा चालली तुम्ही मागून, काल आडवतो तू. हॅलो 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 हॅलो, आता इकडं लाव. अरे काय पागल आहे का काय? हा विनोद नाही. आणि मानाने तुम्हाला हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मोबाईलमुळे माणसाची शक्ती कमी झाली. कोणती? बोलण्याची. माणसाची स्मरणशक्ती कमी झाली. बोलणं बंद झालंय लोकांचं. ते मोबाईल वापरायचं कमी करा. काय ते खोकडं कोणीकडून नव्हे, ते 7-8-10 हजाराचे. पाया पडून सांगतो, जगातल्या सगळ्या टेन्शनना एकच औषध आहे, भजन. जगातल्या सगळ्या टेन्शन. आणि माणसांना टेन्शन का आलं माहिती का? सध्या रक्त झालंय कमी आणि विचार झालेत. विचारलंय हो, समुद्राला आग लागली तर माशी कुठं जातील? काय विचार? दुसरा म्हणला माशी झाडावर चढतील. काय विचार आहे? तिसरा म्हणला झाडावर चढायचा का म्हशी आहे का? म्हशी झाडावर चढायला. काय विचार आहे? एखाद्या दारापुढं म्हशी यायची, तो नुसता म्हशीकच पाहायचा आणि तिला म्हणायचं एकदा तरी तुझ्या शिंगात घुसलं. काय विचार करायची गरज आहे का? म्हशी घुसलं ना म्हशीनं, केला बोंग्या. 7-8 जणांनी धरून ओढून काढलं. त्या लोक म्हणले विचार करायचा तुम्हाला, 6 महिने करीत होतो, मग मरतो का तू? आणि प्रत्येक माणसाच्या डोक्यात विचार झालेत जास्त आणि रक्त झालंय कमी. माणसं टेन्शन मध्ये. आणि ह्या टेन्शनला पर्याय लोकांनी काय काढला? पिऊन झोपणे. पिऊल्याने टेन्शन वाढते. का? बिल द्यायचे असते. काही माणसं नुसते डरकाळे फुटीता. 5 वाजले, वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता. वाद घालण्यात, भांडणं करण्यात आणि व्यसनाने जिंदगी बरबाद करण्यात आज मजा नाही. आज मजा नाही. आज तुमचं माझं भांडण करण्यात मजा नाही, कारण आपण दोघंही उद्या असू याची गॅरंटी नाही. आज वाद घालणं, भांडणं करणं या गोष्टीत आता मजा नाही. जीवन क्षणिक राहिले, काय गॅरंटी काय? खून करायला काय लय पैसे लागले. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, कीर्तन संपलं, विंद्रीकर भोकस बघशील नाही. 2 लाख म्हणले तो डबल बघशील. त्याला काय? पण त्याला फळ काय? मारामारीत फळ नाही. आज फळ फक्त भजन करून चांगलं वागण्यातच आहे. आज काय मारामारा करण्यात फळ आहे? भांडणं करण्यात काय फळ आहे? आज भांडणं करू नका. वाद हा तात्पुरता असावा, मिटून घेणार असावा. काय मत आहे तुमचं? विचारानं पटत नाही म्हणून वाद होतो तो भाग. हे आता आमची महाराज मंडळी झालं का? आमच्या कधी गच्छा दारा झाल्या. माग पुढं जाऊ द्या, किती कोण द्या, पण पुढं आल्यावर रामराम ते घालायचं. माग पुढं मरून जाऊ. नाव नाही ठेवायचं कधी, पण एक ध्यानात ठेवायचं, वाद कधी नको आहे.
राहायचं तरी किती दिवस आहे? काय तुमच्या माझ्या मारामाऱ्यात भांडणं करण्यात मजा आहे? काय मजा काय? आणि राहायचं किती दिवस आहे? बरं दोघंही जाणार आहे. बरं किती भांडण झालं तर स्मशानभूमी सेपरेट आहे का? बाबा तुलाही खुनशी होत होतं, मग तुझ्या बापानं स्लॅबो जाळलं का म्हणाय तुला? तुम्हाला गावात न्याला तिथं स्मशानभूमी तर एक आहे, जळाल्यावर राग सुद्धा. मग का तुमचे माझे वाद असावं? आयुष्य थोडं राहिलंय महाराज, आज कशाचीच गॅरंटी नाही. भांडणं कमी करा. काय माहिला म्हणलं, आता समजा तुम्हाला एकुलता एक पोरगा आहे, एकुलता एक, मग साधारणपणे सोना किती असतील? तू काय बोटाव मोजी ती का काय? मग तिला वाटलं कॉलेजची. अगं बाई एकच सुन राही ना तुला, आणि तू उद्या उलाटली मिली तू, तर तुझ्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सुन. मग तुला एवढंही कळत नाही का? मग एक सून सांभाळायला काय त्रास आहे? कशाला भांडणं असावा? आज महाराज कीर्तनात बोलू नाही, मला दम निघत नाही. माझ्या आयुष्यात एकच खोड आहे महाराज, माझ्यात मी खरं बोलतो, त्याची फळं भोगतो. खरं बोलल्याचा त्रास होतो मला, पण खरंच आहे मला. आज तुमची माझी फक्त घरं इमारतीनं उभी आहेत, नाही तर विचारानं संपलेली घरं आहेत. काय मध्ये तुमच्या माझ्या घरात काय नाही राहिलं महाराज? काय राहिलं नाही? जिव्हाळा राहिला नाही, प्रेम राहिलं नाही. भजन कमी झालं. भजन कमी झालं का घरात वाद सुरू झाले. भजन कमी झालं का घरातली वातावरण बिघडली. आज तुमच्या माझ्या घरात समाधानच नाहीये. शेतकऱ्याच्या घरात तरी बरं आहे, नवरा शेतातून आला तर ती बाई म्हणते चहा घेता का? या मोठ्यांच्या घरात तर तेही नाही. पप्या पप्या त्याला विचार खायचंय का? कबायरून खाऊन आलाय बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, आणि त्याला म्हणा गच्चीत झोप, गच्चीत गपचीप झोप. आणि तोच 26 जानेवारीच्या भाषणात गावात म्हणतो काही भरीव कामं केली पाहिजे. काय करायचं काय? 26 जानेवारीचं भाषण आहे ना शाळेत, फक्त तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं लोक किती राहत्या. पोरं गोळ्यांमुळं गुथले मारा, नाही तर पोरांना काय घेणं? पोरांना काय घेणं? इंग्रजी येऊ नाही तर त्या बंगल्यावर जाऊ, काय करायचं? त्यांना गोळ्या मिळाल्या का पोरं? आणि भाषण लवकर उरकावं म्हणून पोरं वाजित्या. आपल्याला वाटतं भाषण आवडलं नाही, घोडा लावी त्या पोरं ते टाळ्यात लय अवघड आहे. महाराजांनी लिहिलंय, मी नाही लिहिलं. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. पूज्यता डोळा न देखावी माऊलीच्या वयात आहे. चातुर्य लपवी मग तू हरपी, ही सफलता नाही. मग सफलता कोणती? गळ्यात माळ आली हे श्रीमंत. आज वादाच्या भानगडीत पडू नका, काळ फार वाईट आहे. वादभीत कर. मग तुमच्या जन्माची खरी सफलता काय? आपण फक्त घरं बांधून ठेवलेत, तुम्ही आणि म्या, समाधान नाही, काही नाही राहिलं. इकडे काय राहिलं नाही, इकडे काय राहिलं नाही. सगळा बोंग्या झाला, बोंग्या. गरीबाच्या घरात तरी बरं आहे. बंगल्यावाल्याच्या पुढं भिकारी गेला, बंगल्यावाला गेट पुढंच उभं होतो लुंगी बिंगी लावून. बाहेर ने हे बाहेर उचलून आपटीन. तू भिकारी म्हणलाय, मी असाच होतो. अरे तू तरी उचलून आपटितो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता नाही हे दिवस आले, हे तुला सांगाय आलो. महाराजांची भाषा आहे, वळी आहे त्याला नवलांकराची. विशेषतः लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाच. वा वा वा. ते कुठं चालतं का? शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तर कुठं दूध देतं का? जैसे स्तन आजेचे, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कुठं दूध देणार आहे का? तशी तुम्ही घमेंडीनं किती मोठे झाले तरी नामाशिवाय सुखी होऊ शकत नाही. नाही नाही नाही, ते चालत नाही. श्रीमंती पाय स्वर्गात काय नाही हो, स्वर्गात काय नाही. तुम्ही इथं नीट राहा. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा आता मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही खालून रिंगा द्यायचा येऊ का? अहो महाराज, आपण मेल्याचं ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं, हा स्वर्ग. वर काय करायचंय? वर जायला पुण्य लागतं. 9वा अध्याय सांगतोय, पापात मग पापा नरका जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागत आहे, मग त्या पुण्याची बावटीस आहे. आणि स्वर्गातही लय लफडेत महाराज.
स्वर्ग काय सोपा काय? इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, वाली प्राणी गेला, वरही कुटानीचे ना. मग वरच्या लफड्यांपेक्षा खालच्या लफडे मारे ना हरिपाठ कीर्ती मुख्य जरी काय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. पण कधी आला शीतल शांतीचा वारा, येणे सुख झाले शरीरा, विठला काळाची पण कधी घोळा वाजती टाळ, घोळा वाजती टाळ, धन धना नाद रसाळ, धन धना नाद रसाळ, उधो झाला पाही वेळ, उधो झाला पाही वेळ, उठावा देवदा गोपाल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा खुला खुला आवाज तिला जन्म आलो त्याचे. आणि आज एवढ्या लोकांमध्ये कार्यक्रम झाला, हीच ह्या बिचाऱ्याच्या जन्माची सफलता. लोक आता एवढी लोक सभेला आणायला 20 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप्प बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच यानं 2-4 लाख द्यायला काय हरकत काय? त्यानं उलट म्हणलं बाई चला इंदुरीकर आपला माणूस आहे, त्याला 8 महिने काही नव्हतं, चला चला. ते एवढ्या बायांना त्यांना देत होतं, त्यातले निमित्त मला द्यायला काय हरकत? विनोदाचा भाग सोडा, पण तो त्यांच्याच आशीर्वादावर मोठा होणार आहे. आणि चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधी वाया जात नाही. आता आपल्याला त्यांच्या वाढदिवसाला आपल्याला 2 कामं करायची आहेत महिला पुरुषांना. ज्यांच्या घरामध्ये जुने मोबाईल असतील त्यांनी उद्या परवा गोळा करायचे ते मोबाईल, आणि जुने मोबाईल रिपेअर करून गरीबाच्या पोरांना ऑनलाईनला द्यायचे अभ्यासाला. हे काम प्रत्येकाच्या घरात जुना मोबाईल पडेल आहेत, त्याचं काही बॅटरी गेली असेल किंवा आपलं त्याला डिस्प्ले काय गेला असेल, थोडे पैसे लागतील, पण एक गरीबाचा मुलगा जर आपल्या मोबाईलवर शिकला तर त्याचा आशीर्वाद आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद असेल. देवाला महाराजांची महाराज तुम्ही देवा ओवी आहे त्याला, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. एवढं काम आपल्या हातात आहे. दुसरं एक काम करायचंय, एक दिवस सगळ्या माणसांनी एक 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 एखादा माणूस गोवा खात असेल, त्याची किंमत 10 रुपये असेल, त्याने एक दिवस गोवा खायचा नाही. एक दिवस एक माणूस क्वार्टर पित असेल, तिची किंमत 60 रुपये असेल, ते त्याने काय प्यायचे नाही. एक दिवस तो धाब्यावर जेवत असेल, त्याने जेवायचं नाही. ते पैसे गोळा करायचे आणि तुमच्या माझ्या हृदयातलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तेवढे पैसे राम मंदिराला द्यायचे. संपला. एक दिवस चांगला माणूस हॉटेलमध्ये टाईट करायला 180 रुपये लागतात. 180 मध्ये 20 टाकायचे, 200 राम मंदिराला द्यायचे. पण भविष्यात रामाला 1 द्याल, राम लाख देईल. आणि का देऊ नये? नको. आता हे तुम्ही आणि मी गंधबाड्या करून कमावलं, काय मागच्याला घे नाही. आता बारीक अभ्यास करा, सूक्ष्म चिंतन करा तुमचं माझं. आज आपण कधी अंगाला चांगले कपडे घातले नाहीत, कधी भारी चहा पिलो नाही, सगळं मागच्या आवडल्या दिवसासाठी कमवून ठेवलं. काय घेणं राहिलं? त्यांना काय घेणं? ते म्हणते कर्तव्य आहे. आपला पोरे आपल्याला म्हणतोय काय केलं माझ्यासाठी, आता काय बोलायचं? केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झकमी, आता काय करीन काय? हा लगेच म्हणतो कोणी मारा सांगितलं, म्हणजे काय उपयोग काय?
महाराजांची भाषा आहे, माझी नाही. महाराजांनी याच्यासाठी अभंग लिहिलाय. अरे मी तर वानाता परती कर्म हिनवती मंदबुद्धी तुझ्या आठवले नाही कधी वाचे कृपणाती माय बापा नाही ऐकले गायले गीत धरीला सांडिले तर नावडे पुराण बसले संत करू नये तो केला वापर व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले जाणं पूजा लोकन मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुता धर्मपाप नकळे हित नाही बोलू आठवते आप आपल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारू तू कृपेता सागर उतरी पार तुका म्हणे. तुकोबराय लिहिलं काय उपयोग झाला. आपण एवढं कमावलं. वैश्यगात आलेली सून ज्येष्ठात म्हणती मी आली तेव्हा या घरात काहीच नव्हतं, काही नव्हतं. अहो नसू दे काही, तू ज्याच्या संग आली तो तर होता ना का, तोय तू तिकूनच घेऊन आली. काय लबाडे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा काय उपयोग आहे. मग निदान रामाच्या चरणी 1 रुपया गेला तर तो निदान चांगल्या ठिकाणी जाईल. एक गरीबाच्या मुलाच्या ठिकाणी गेला तर तो चांगल्या ठिकाणी जाईल. एक गरीबाच्या मुलीच्या 10वी, आता हे महिला म्हटलं आपल्या घरी एक जुना मोबाईल आहे, 10वीच्या मुलीला गरीबाच्या देऊन टाका. ती मुलगी जर शिकली पुढे भविष्यात तिचं चांगलं झालं तर तिच्या आशीर्वाद आपलं चांगलं होईल ना. यांच्यासाठी कमवून करायचं काय. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत. 70 लोक माया पुढे असे बसले कीर्तनात आत्ता का तुम्ही तुमच्या आईशी बोलत नाहीत. आज आत्ता मला नाव सांगायला लावू नका. आणि यातल्या निम्या सासू सासरीशी बोलत नाहीत आत्ता. आणि बचत गट काढी ती काय गट काढी ती. महिलांचं संघटन झालं पाहिजे. भाषण करणारे शब्दच कुठून आणतात काय कळत नाही. इतके मंजूळ शब्द राहते त्यांचे. महिलांचं संघटन झालं पाहिजे. 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळीला पाणी नाही, त्याच्या पगलात गुशिडे झाले तू इकडे संघटन करते. माझी भाषा नाही ओवी आहे त्याला. अरे अरे जयाचे ऐक धड नाही परत ज्याचं घर चांगलं नाही त्याचा कुठं परमार्थ आहे का. बायका जगात दोघांनाच चांगल्या मिळतात भाऊ, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला निभारली, किती हाना गम नाही पस्तावा नाही, एवढं वकात मुतात तरी ती म्हणती काला है लेकिन दिल वाला है. बायको फक्त यांची मार खात नाही भजन्यांच्या पखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाते अजून तर नाही भाऊ. आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला नाही गेला का लगेच आजही चालले का. तो जाऊ दे निवृत्ती बाबाची कीर्तने ती म्हणली त्याला तेवढा धंदा आहे वा माग झोपला बघायचा. अरे बाबा माळ गळ्यात आली त्या दिवशी काय झालं. मालो त्याचे फळ झाले साज, आज फळ झाले साज, आज फळ झाले साज.
सांभाळिले संती हा तुम्ही सांभाळिले संती आज फळ आले जाते आज फळ आले जाते आज फळ आले जाते आज फळ तुम्ही सांभाळिले संधी तुम्ही सांभाळिले
जन्माची सफलता आहे. जन्म आलो त्याचे आजी बापाच्या बायको बऱ्या बापाच्या बायको टिंब म्हणतात. बरे बापाच्या बायको टिंब म्हणतात. देशाचा विकास काय म्हणते बापाची बायकोला? मम्मी करेक्ट. हे ऑनलाईन शिकले 8 महिने. यांनी मॅडम डिलीट केली गाणे ऐकत बसले. हे काय शिकले? बापाच्या बायकोस आई म्हणतात, आईच्या आईस आजी म्हणतात, वडिलांच्या आईस आजी म्हणतात. पण आजी या शब्दाला जर पहिली वेलांटी असेल तर अर्थ वेगळा आणि दुसरी वेलांटी असेल तर अर्थ वेगळा. पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो अभी और इसी वक्त की ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. आणि आजी जर असेल तर आईची आई. ग्रंथात शब्द आहे जन्म आलो त्याचे आजी. आत्ता फळ झाले साचे, माघ शुद्ध दशमी फळ झाले साचे, गहिनी प्रसादे फळ झाले साचे. बाबाजी आपले सांगितलेले नाम फळ झाले साचे. आज एवढ्या लोकांमध्ये बिचाराचा वाढदिवस झाला, फळ झाले साचे साचे. आता बदल झाला पाहिजे. आता हे कीर्तन लोक मोबाईलमध्ये नेतात. आता हे 2 तास नेणार. क्लिपा टाकणाऱ्यांना सांगून ठेवतो. आता आज बरेच जणांनी केलेत कीर्तन. जर याच्यातली कोणी क्लिप टाकली ना 8 दिवसाच्या आत तो राहत नाही बा. लिहून घ्या. तो असाच येणार 8 दिवसानं कीर्तनाला. हो किती त्रास द्यावा दुसऱ्याला महाराज. मला सगळ्यात जास्त त्रास या मंडळीने दिला महाराज. आणि महाराज माझा मोबाईल फक्त 2300 रुपयाचा आहे. मी तुमच्या सगळ्यात गरीब माणूस आहे मोबाईलच्या बाबतीत. 2300 रुपयाचा मोबाईल, त्याला 4 वर्ष झाले, अजून रुपया खर्च नाही. फक्त 1200 रुपयाचं कार्ड डेटा घेतो वर्षाला. तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार. येस नो उलट तिकडं काय कुठलं. मला व्हॉट्सअप नाही, मला यूट्यूब नाही, मला काही. माझ्या मोबाईलला तुम्हाला काही दिसत मॅसेज सुद्धा मी वाचत नाही कधी. आणि माझ्या 4500 यूट्यूब ह्या पठ्ठ्याने माल छापला. मला 8 महिने वढाय बिडी नाही राहिली. हे कोठे दिसत लय माल छापलाय महाराज. आता जर हे कीर्तन ऑनलाईन लावलं ना 1 लाख लोक पाहत असतील. आता इथंच 7-8 हजार आहेत. मग 1 रुपया माणूस झाला ना. तुम्ही पैसे कमवा, पण जो माणूस काहीच बोलत नाही त्याला बर्बाद करण्यासाठी कमवू नका ना. मी तर काय म्हणणार नाही तुम्ही मला रुपया द्या. तुम्ही चला जाऊ द्या, बिचारी आपले पोरं पोट भरतात. ते आपल्याच ठोकीत तो असं नाही. ते चांगलं टाकीतात. तुम्हाला चान्सेस आहे तेवढे लागेल तेवढे. बाहेर क्षेत्र पडलंय ना. हो जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पुढं काय झालं? तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही रसली. माझ्या जन्माची सफलता झाल्यामुळे प्रमाण सांगतो त्याला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव. पण पुढचं वाक्य कसं? पडिये देव भाव पुरवी. मग तुम्ही जर त्यांना देह अर्पण केलाय तर मला चिंता करण्याची काही स्वतःचं म्हणणं असं आहे. मी तुकारामात राहिलो नाही, मी तर वासुदेव तत्व होता. मी तर तुकारामात नाही राहिलो, मी डायरेक्ट वासुदेव. मग तुम्हाला वासुदेव व्हायचं असेल तर एका तरुणाचा आदर्श घ्या. आणि इथून पुढे तरुण पोरं सगळ्या क्षेत्रात आता बदल झालाय. बदल आता झालाय. पोरं आता व्यवसायाकडे वळाले, व्यवसायाकडे वळाले, राजकारणाकडे वळाले. आणि राजकारण हे क्षेत्र आता असं झालंय महाराज, विश्वास कोणा ठेवावा असं झालं.
जेवढे कार्यकर्ते पुढाऱ्याच्या मागे हिंडतात ते त्याचेच कार्यकर्ते असा ठोस निर्णय घेता येत नाही. पूर्वी राजकर्त्याच्या मागं हिंडताना लोक, आता हे बेगडे साहेब वगैरे असायचे त्या काळातलं वय वेगळं असायचं. फिरणारी माणसं आपला माणूस मोठा व्हावा म्हणून श्रद्धेनं फिरायची. तेव्हा लोकांची कार्यकर्त्यांची अपेक्षा नव्हत्या. तेव्हा चला एक आपला मनुष्य मोठा होतो, मग त्यासाठी ते खर्च करून त्यांच्याबरोबर वेळ घालून फिरून. आज प्रत्येक कार्यकर्ता स्वार्थ ठेवून रामराम घालतो. आता तो पहिल्यापेक्षा बदल. आता रामराम घातल्याने तर माई सून तरी अंगणवाडीला चिटकल म्हणून लोक बी लागले. नाही तर आता लोक हा विनोद नाही. पूर्वीच्या लोकांची श्रद्धा वेगळी होती आणि आत्ताच्या लोकांची श्रद्धा वेगळी. पूर्वी लोक आपला माणूस मोठा